पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, ऐसे असता भयकवन, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी, कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतम हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि, अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं, धनुजवन कृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं, सकल गुणानिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा श्री संत सेवालाल महाराजांच्या चरणावरती, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता पांडुरंग करू प्रथम, पांडुरंग करू प्रथम, पांडुरंग करू प्रथम, पांडुरंग करू निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्दत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी। प्राप्त प्रस्तुत संप्राप्त सेवा मौजे कृष्णनगर, कौडगाव हुडा, तालुका परळी वैद्यनाथ, जिल्हा बीड।
पंचम ज्योतिर्लिंगाच्या तालुक्यातील हे पुण्यवान असलेलं कृष्णनगर आणि या नगरामध्येच आपलं सबंध आयुष्य ज्यांनी आपल्या संगतीमध्ये झिजवलं, आपल्या संगतीमध्ये राहून याच ठिकाणी आपला देह ठेवला असे आमचे वैकुंठवासी सोमाजी तेजू राठोड, त्यांना जाऊन मला वाटते 15 तारखेला गेले नाही का, 14 जूनला, 14 दिवस झाले, जाऊन 14 दिवस झाले. आणि त्यांच्या प्रीत्यार्थ त्यांचे सुपुत्र आदरणीय श्रीयुत सुखदेव सोमाजी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ. काय आहे, श्री संत भगवान बाबा प्रत्येक गावोगाव जाऊन सांगायचे, सगळ्या दऱ्याखोऱ्यात बालाघाटच्या डोंगर रांगांमध्ये फिरताना सांगायचे, संदेश द्यायचे महाराष्ट्राला, जमीन विका पण आधी शिक्षण शिका, जमीन विका पण शिक्षण शिका. हा फार मोठा मंत्र त्या काळामध्ये दिला. 1920, 1940, 1945. मला वाटते या दऱ्याखोऱ्यातल्या लोकांना शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. आमच्या सोमाजी दादांना हे कळलं असावं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षणाविना मनुष्य आंधळा आहे. शिक्षणाविना मनुष्य अज्ञानी आहे. अनेक दुःख प्राप्त होतात मनुष्याला शिक्षण नसेल तर. वेल एज्युकेशन अँड वेल कल्चर्ड असला पाहिजे माणूस. एक तर संस्कार, सुसंस्कार आणि उच्च शिक्षित असला पाहिजे. दोन्हीचा मिलाप असला पाहिजे, तर त्याचं जीवन अमृत मधुर आहे, अमृतमय आहे. दुसरे चिरंजीव आदरणीय आमचे ज्ञानदेव दादा सोमाजी राठोड, माजी सरपंच कौडगाव हुडा. दोघीही आमच्या बहिणी आदरणीय सौ मालूबाई गोपीनाथ चव्हाण आणि सौभाग्यवती यशोदाबाई शहाजी चव्हाण, असा हा बाबांचा परिवार. सेवेसाठी घेतला गेलेला अभंग जगद्गुरु, शांतीचे जगद्गुरु, प्रतिष्ठान निवासी, पैठण निवासी, जगाला ज्यांनी शांतीचा संदेश दिला. जगातल्या लोकांना शांतीशिवाय पर्याय नाही. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. बाकी सगळं दुःखाला कारण आहे. शांतीला धरा आणि शांततेची मूर्ती. गोदा तीरावर माझ्या श्रीसंत एकनाथ महाराजांनी केलेली क्रांती आणि त्या क्रांतीतून लोकांना केलेला उपदेश आणि त्या उपदेशातला 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा अत्यंत गोड असा अभंगाच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. एकच अभंग जीवनामध्ये कसं जगायचं हे शिकवून जातो. महाराजांनी माणसांना सांगून बघितलं, माणसांच्या लक्षात येत नाही साहेब, माणसांच्या लक्षात येत नाही हे जेव्हा दिसलं, आपण काय म्हणतो, अरे तीनदा सांगितलं की माणूस आहेस का जन, सहज बोलून जातो. तसं नाथबाबांनी लोकांना सांगितलं, फार सांगून पाहिलं, रात्रंदिवस अट्टहास केला उपदेश करण्याचा. लोक ऐकत नाहीत हे कळल्यानंतर लोक म्हणायला लागले, महाराज मग संसार सोडायचा का? तुम्ही म्हणताय तसं वागायचं तर संसार सोडाय. नाथ महाराज म्हणले, अजिबात संसार सोडू नका. संसार टाकायचा नाही, संसार सोडायचा नाही, संसारापासून पळून जायचं नाही, संसाराला मारायचं नाही, संसाराचा खून करायचा नाही. संसार वाईटच आहे आणि मृत्यू हाच संसार आहे. आणि याच जन्मामध्ये मनुष्याला मृत्यूवर विजय मिळवता येतो. माय बापू नाथ महाराज म्हणतात, संसार कराच. मग संसार तर करा म्हणताय महाराज, पण कसा करा? संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळा वेळा, भजन करावे
भजन करावे सत्यवादी करी संसार सकळ अलित अलित कमळ सत्यवादी करी संसार छान सांगितलं. अलिप्त कमळ जळी जैसे पद्मपत्र मीमांबसा. संसार करा, संसारात राहा, पण संसार अंगाला लागू देऊ नका. कसं शक्य आहे? आता हे अधिकारी माणसं आहेत, मोठमोठे अधिकारी माणसं आहेत, मला वेड्यात काढतील का नाही? आणि इथं फार मोठे अधिकारी बसलेत. एक माझं नितांत प्रेम ज्यांच्यावर, असे आमचे आदरणीय माजी कलेक्टर म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, आदरणीय बळीरामजी पवार साहेब, अशा मोठ्या माणसांनी कीर्तनात बसावं, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवाव्या. हो, असे माणसं कीर्तनात बसले तर बाकीचे सगळेच येतील कीर्तनाला. राजकारण्यांनी आधी कीर्तनात बसावं. छत्रपती शिवराय आधी तुकोबारायांच्या कीर्तनात बसायची. म्हणून ही जनता जनार्दन, जनता मायबाप त्यांच्या मार्गाने चालते. विठाला 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 विठाला. नाथ बाबा उपदेश करतायत की संसारात राहा, पण कसा राहा? नाथ महाराज बोला ना. तुम्ही म्हणता संसार अंगाला लागू देऊ नका, हे कसं शक्य आहे? शक्य आहे. नाथ बाबा म्हणले कसं शक्य आहे? जसे पक्षी अंगणात येतात, काय 4 मुठभर दाणे असतील, जोपर्यंत कुणाची काठी वाजत नाही, जोपर्यंत कुणाची टाळी वाजवीत नाही कुणी अशी पक्ष्यासाठी, तोपर्यंत पक्षी अंगणात राहतात. ते असलेले दाणे टिपतात. मध्येच जर कोणी हुसकावलं, टाळी वाजवली, तर पक्षी उडून जातात. पण दुसऱ्या दिवशी त्या अंगणावर आपला अधिकार सांगत नाहीत. का सांगतात? का कोर्टात जाऊन केस करतात, ए बाबा मला मुठभर दाण्यातले अर्धेच दाणे मिळाले, मला त्याने हुसकावलं, त्याच्यावर केस टाकतो मी आता. नाही. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती? सांगा कुठला पक्षी तुमच्या अंगणात आलाय आणि तो गुंतून तिथंच पडलाय, इथं खूप खायला मिळालंय म्हणून तिथंच राहिलाय? नाही राहिला. तसं माणसानं आपणही पक्षी आल्यासारखे आपल्या प्रारब्ध वशामध्ये असलेला संसार भोगण्यासाठी आपण या अंगणामध्ये आलोत, या पृथ्वीवरच्या अंगणामध्ये आलोत. पक्षासारखं राहा, दुःख भोगायची गरज पडणार नाही. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत तुमचं प्राक्तन आहे, जोपर्यंत तुमचं प्रारब्ध आहे, तोपर्यंत या जगाच्या या अंगणामध्ये तुम्हाला राहावंच लागेल. पण पक्षासारखं राहा, भीती बाळगायचं कारण नाही. आता एक दृष्टांत लक्षात ठेवा. मनुष्याने पक्षासारखं राहावं. काही वाजलं, वेळ संपली, भुरकन उडून जावं. कळलं नाही महाराज तेवढं. पक्षाचं उदाहरण दिले तुम्ही, बरं माणसाचं देतो. 3ऱ्या चरणात लगेच महाराजांनी सांगितलं, वस्ती कर वस्ती आला, एखादा रस्त्याने येणारा यात्रेकरू. अंधार पडला, कुठंतरी तुमच्यासारख्या अशा घरामध्ये मुक्कामाला राहिला, आपली वळकटी टाकली, खूप सेवा केली, घरच्या लोकांनी सेवा दिली, पंचपक्वान्नाचं भोजन दिलं वारकऱ्याला. वारकरी रात्रभर राहिला. घर फार चांगलं दिसायलंय म्हणून वारकरी दुसऱ्या दिवशीही प्रवासाला निघाला नाही, तिथंच राहिला. तुम्ही म्हणाल तुला काही कामधंदा आहे का नाही, पण वारकरी असं करत नाही. आता पंढरीची वारी चालू आहे. पंढरीच्या वारीत वारकरी ज्याच्याही एखाद्या शाळेमध्ये, एखाद्या कार्यालयामध्ये, एखाद्या घरी राहतात. पहाटे 4 वाजताच आपली वळकटी बांधून पुढच्या प्रवासाला. प्रातस्मरणीय घुलेबुवा म्हणायचे,
बुवा माणसाने आपली वळकटी बांधून आधीच तयार असलं पाहिजे. कशाची? मला मृत्यू आहे, मी सदैव मृत्यूला तयार आहे, हे शिकावं यात्रेकरूकडून. पुढच्या मुक्कामाला पोहोचण्यासाठी यात्रेकरू आपली वळकटी बांधून तयार असतो. प्रातकाळी उठून गेला. वस्तीकर वस्ती आला. वस्तीकर म्हणजे यात्रेकरू, वस्तीकर म्हणजे वाटसरू. वस्तीवर आला. कदाचित वादळ, ऊन, पाऊस याच्यामुळे थांबला, तिथंच राहिला नाही. तो जसा निघून जातो तसं या अंगणामध्ये आल्यानंतर आपण सुद्धा तयार असलं पाहिजे निघून जाण्यासाठी, पुढच्या प्रवासासाठी. महाराज याचा परिणाम काय होईल? परिणाम शेवटच्या चरणात सांगितला, फार गोड. शरणैका जनार्दन ऐसे असता भय कवण. इथूनच सुरुवात करतो कीर्तनाची. साहेब, जर पक्षासारखं राहिलं तर भीती बाळगायचं काही कारण नाही. जर वस्तीकरासारखं राहिलं तर भीती बाळगायचं काही कारण नाही. कशाची भीती? तुम्ही जर असं राहिलात या संसारात तर मग तुम्हाला भीती नाही. बरं बोला, बरं कशाची भीती आहे बरं आपल्याला? हा खरं सगळ्याला. कलेक्टरला साहेब इथंच ते आमच्या गावाकडे म्हणायचे लोक. ते म्हणले का मी कलेक्टरकडे जाईल? अरे कलेक्टर नाही, त्याच्या बापाकडे जाय म्हणायचे लोक बाहेर. पण साहेबाच्या समोर आलं की लटलट लटलट कापायची. ठीक आहे, कलेक्टरला भेटणार नाहीत, हा पंतप्रधान नाही भेटणार, हा IPS नाही भेट मी, हा कुणालाच भेट नाही, जगात कुणालाच भेट नाही, देवाला भेट नाही. हा काय कसं कसं करायचंय? हा नाही भेट. अरे शेवालाल महाराज बघाले तर अरे नको रे, असं वागू नको. शेवालाल महाराजाला भेट नाही. हा मंदिरच आहे, कोणालाच भेट नाही जगात. बरं नाही तर नाही. हा पण कुठल्या तरी एका गोष्टीची भीती प्रत्येक मनुष्याला आहे. कशाला भीतो महाराज मनुष्य? कोणताही मनुष्य भीतो. हा ती आहे मृत्यूची भीती. प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे. मृत्यू परिवाराची उदरी गर्भू घेऊ से. गर्भापासून तो काळ टपलेला आहे आणि तो सोडणारच नाही, याची भीती आहे. कुणाला भेटाव तुम्ही? मी कुणालाच नाही. हा असं उत्तर पाहिजे. सध्या माणसं एक भीतेत थोडं थोडं बायकोला. सरपंच या की. पण काळाला माणूस भीतो, मृत्यूला माणूस भीतो. अहो जाऊ द्या, आता आमच्या गावचा सप्ताह झाला मागे. आता तुम्ही म्हणलात कुणालाच भेट नाही. मी असंच म्हणायचं, एक माणूस असाच म्हणायचा, बायकोला कदरला, लाडक्या बहिणीची पगारही देईना म्हणला, आपणच घेऊन बसली म्हणला. हो, आणि सप्ताह आमचा संपला, काला झाला, आणि त्या दिवशी संध्याकाळी मनुष्य त्रासून मरायला निघाला. आमच्याकडे मन्याड नदी आहे लातूर जिल्ह्यात, अहमदपूरकडं. महाराज ते मरायला निघालं. बरं निघालं, खाली नदीमध्ये उतरलं, नदीच्या पलीकडे जाऊन हातात दोरी घेतलेली होती, फाशी घ्यायला निघालं. बायको रडत होती, लेकरं रडत होते. आम्ही तिथं काला झालेला होता, संध्याकाळी आपलं निवांत हिशोब वगैरे चालू होता सप्ताहाचा, आणि आम्ही ते रडत असताना आम्ही तिकडे गेलो, पळालो, वाचवा कोणीतरी, वाचवा माझ्या मालकाला, वाचवा. आम्ही पळालो मागे. भल्या माणसा, अरे मरू नये आयुष्यात, आत्महत्या कधी करू नये. शंड असतो तो माणूस आत्महत्या करणारा. हो, कोण उपाशी मरते सध्याच्या काळामध्ये? आत्महत्या कशाला करतोयस? निघून जा कुठंतरी. पण आत्महत्या करून कधी मरायचं नाही. आयुष्यात विष प्यायचं नाही, आयुष्यात फाशी घ्यायची नाही, आयुष्यात विहिरीत पडून मरायचं नाही. माता मौल्यानं तुम्हाला विहिरीला आवडतात, आणि तुम्हाला रॉकेलची डबी केंडीला आवडतात, केंडा ठेवायला आवडते तर अंगावर घ्यायला आवडते. त्यामुळं मरायचं नाही. मरायचं त्याला पुन्हा नरकाशिवाय दुसरा जन्मच नाही, अखंड नरक. तो पळतोय, आम्ही म्हणलं बाजीराव पाटील अरे असं करू नका राव. ते म्हणला महाराज माझ्या मागे येऊ नका, मी आता जगणार नाही. आणि खाली नदीत उतरलं, नदीत थोडं पाणी होतं, तिथून पलीकडे जात होतं साहेब, डॉक्टर साहेब. ते पलीकडे जाताना तिथं अंधार पडलेला, त्यानं खिशातून मोबाईल काढला आणि बॅटरी लावली. मी म्हणलं अरे मरायला चाललास की बॅटरी कशाला लावलीस? सरप बिरप चावला तर
मरायला जाणाऱ्या माणसाला सुद्धा मृत्यूची भीती आहे. कुणाला नाही बोला, शुकाचार्यासारख्यांना सुद्धा ती भीती होती. कशाची? मृत्यूची नव्हती, पण पुन्हा जन्माला येण्याची भीती होती. पुन्हा जन्माला आलं की हे सगळे दुःख आले आणि ते दुःख नकोय म्हणून तो सुद्धा आईच्या गर्भातच बसला होता 12 वर्ष. पित्यानं सांगितलं, मी व्यास आहे, मी काळाला सुद्धा थांबवू शकतो. बाळा तू काळजी करू नकोस, काळाला भिवू नको, मृत्यूला भिवू नको, बाहेर ये आईच्या पोटातून, बाहेर ये. पण 12 वर्ष आलं नाही. कृष्ण परमात्म्याला बोलून घेतलं. मग कृष्ण परमात्म्याने सांगितलं, काळजी करू नको, त्या काळाचा नियंता मी आहे, मी तुला त्रास होऊ देणार नाही. आलं कृष्ण परमात्म्याचं ऐकून ते शुकाचार्य बाहेर आले. पण बाहेर आल्याबरोबर घरी नाही राहिले. ब्रह्मणाचे पोरे खेळाची झाले ते 12 वर्षे कापत कापत बाहेर आले ते नागराचे पळून गेले. ब्रह्मणाचे पोरे खेळाची झाले 12 वर्षे लपले कापत कापत बाहेर आले ते नागराचे पळून गेले. नागराचे पळून गेले, नागराचे पळून सुधारला नाही राहणार या संसारामध्ये. सरपंच गेलं ते पळून, जन्मता ज्ञानी होत ते तरी सुद्धा पळून गेलं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळा जन्म यावे नित्य भावे भजत, 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 नित्य भजी. कोण सुखी वाटते तुम्हाला? डॉक्टर साहेब, वाह, कलेक्टर साहेब, क्या बात है. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. साधू दुखिया जंगम दुखिया, दुखिया हर बैरागी. म्हणून नको, पळून गेले कापत कापत, थरथर थरथर कापत कापत जंगलात पळून गेले. माय बापू, इतका खरंच वाईट आहे का संसार? ज्ञानोबाराही बोलले, तुकोबाराही बोलले, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आणि फक्त या संसारामध्ये एक सुख आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, फक्त कीर्तनाचं सुख आहे. आलिया संसारा एक सुख आहे, आठवावे पाय हे विठोबा, आठवावे पाय. आलिया संसार एक सुख आहे, पाय विठोबाचे आठवावे पाय, पाय आठवावे. ह्या संसारात आल्यानंतर एकच सुख आहे. कोणतं? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठला. ओ विठ्ठल माझा माझा, टाळी टाळी. विठ्ठल माझा.
ज्ञानोबा माऊली तुकाराम ओ ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ए ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आठवला का संसार? आठवली का बायको? एवढ्या 5 मिनिटात खरं काही आठवलं? बोला की. आठवतच नाही आणि वारीच्या वाटेनं सारखं हे असतं. याच्यात सुख आहे का नाही? 12 लाख लोक आहेत तिथं आता वारीमध्ये. किती? पण कोणी उपाशी राहिलंय अशी तक्रार पेपर मध्ये आली कधीच नाही. आम्हाला 1200 माणसं आली तर आमची नाकी 9 येतात. त्रिधा त्रिपीठ उडते. आता कसं करावं? हे बघा उभारलेत माझे माय बाप, हे बघा उभारलेत. हो साहेब, डॉक्टर साहेब, बापासाठी एवढा कार्यक्रम केलाय तुम्ही, एवढा मंडप टाकून मी कमी पडालाय. काय झालं की बाबा काही कळच नाही. कालही थोडा कमी पडला पण आज तर लईच कमी पडला. आता रस्ता पुरणार तिकडे. कसं करावं? जागा बदलावी लागते. तुम्ही सगळ्यांनी मिळून एखादं मोठं सभागृह करावं लागते आता तयार. बघा याचा विचार करा आता कृष्णनगर वाल्यांना. नाव चालली तयारी. शाबास, क्या बात आहे बाबा बाबा. जे सरपंच असतील, आता तुम्ही आहात, उद्या दुसरा होईल. हे काही कायमचं पद नसतंय कुणाकडं. मागे दुसरा असेल, पुढे तिसरा होईल. मी एकाला म्हणायला नाही. जे होईल त्यांनी गावासाठी, माझ्या शेवालाल महाराजासाठी, कीर्तन भजनासाठी एवढी सोय करागडे. हे बघा मी नतमस्तक होतो गादीवर. अगदी अगदी खरं आहे का नाही? पावसा पाण्याची ही सोय झाली पाहिजे आणि याच्यात आनंद आहे. या अभंगाकडे दुसरा आनंद जीवनामध्ये नाही. कोण म्हणलं संसार करू नका? संसार करा पण परमार्थासारखा करा. लक्ष द्या बरं अभंगावर. संसार करा पण परमार्थासारखा, आणि परमार्थ करा संसारासारखा. कोणी सांगितलं तुम्हाला संसार करू नका? मग कसा करायचा? लोणी माहित आहे? लोणी, नवनीत,
नवनीत माहित आहे का पोरांनो तुम्हाला? कोणतं? गाईड ते नाही, नवनीत म्हणजे लोणी. मृदू सबा हे नवनीत. ऐका ऐका, लोणी लोणी माहित आहे, तूप होते त्याच्यापासून मकडून. ते लोणी कसा करायचा संसार नाथ बाबांनी फार गोड सांगितलं. माझे गुरुवर्य ज्ञानोबा माऊली महाराज सांगायचे हे, त्याला दृष्टांत, प्रतिदृष्टांत. लोण्याची वाटी घ्या, त्या वाटीमध्ये लांबलचक 2-3 केस मिसळा, टाका खाली, आणि मग तुम्हाला सांगा, ह्या लोण्याच्या एवढ्या अर्धा किलोच्या वाटीमधलं हे केस अलगद उपसून न तुटता बाहेर काढा. किती जेसीबी लावाव्या लागतील? कसं व्हायला इकडे साहेब? अहो लोणी, एवढं लोणी, त्या लोण्यातून ते केस मध्ये बुडवलेला बाहेर काढा. असा किती ताकद लावावी, किती जेसीबी लावाव्या लागतील? काही नाही हो. हे बघा, सुर निघाला निघाला. तसे संत असतात ह्या संसारात, म्हणजे ह्या लोण्यासारख्या संसारात राहतात आणि तिथून त्या केसासारखी अशी सुरकून निघून जातात. अलित कमळ जळी जैसे, अलित कमळ जळी जैसे, अलित कमळ जळी जैसे, अलित कमळ जळी जैसे. सत्यवादी करी संसार सकाळ, सत्यवादी करी संसार सकाळ, अलित कमळ निरसले हे प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. ज्ञानी होऊन संसार करा, वेडेपणामध्ये संसार करू नका, दुःखच भोगावं लागेल. संसाराला ओळखून संसार करा. हाताला शेवटी काही लागणार आहे? हे अंती जासील एकला प्राण्या माझ माझ म्हणून, अंती जासील एकला प्राण्या म्हणून, अही जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. हे प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार. हे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी माझे म्हणून, अंतीला जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे. बहीण बहिणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे, भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय. मागे सर्व राहिले तुझतील धागे दोरे, हे प्राण्यामायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार, हे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, तुझे हे अंतीला जातील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंतीला जातील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. लोण्याची उंडी चुलीच्या जवळ नेल्यास काय होतंय
असं तसा तो विस्तवासारखा काळ असा टपलेला आहे। हे काळा नळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाक पाकडी तव हे सरे। अरे माशीने पंख फडफड करेपर्यंत कधी जीव जाईल सांगता येत नाही। काल 35 वर्षाचा शिक्षक खुर्चीवर बसल्या बसल्याच चहा पिता पिता गेला जाग्यावर, खुर्चीवरून पडणे 1 मिनिटात शॉट। दिमाखात राहू नका माणसो, अंती जायचंय। साहेब थोडं सोपं करून सांगा की बरं। संत महात्मे संसार करतात। कोण म्हणलं तुकोबारायांचा संसार नव्हता? कोण म्हणलं नाथबाबांचा संसार नव्हता? जाऊ द्या तिकडं। कोण म्हणलं सश्यांचा संसार नसतो? कोण म्हणलं हरिणांचा संसार नसतो? कोण म्हणलं डुकराचा संसार नसतो? चला बोला संसार, चला तुमच्या भाषेत काय आहे संसाराची व्याख्या देवा? बोला काय संसार, कशाला म्हणतात संसार? आपली भाषा सांगा चला। हा 2-3 लेकरं होणे, बायको मिळणे, आता मिळना झाल्यात लवकर पण मिळणे, मिळाली। 2-3 लेकरं बाळ होणे, एखादं पोरग होणे, 1-2-4 खोल्याचं घर बांधणे, 4-2 एकर शेती घेणे, झाला संसार। मला वाटते डुकरिणीला सुद्धा आपल्यापेक्षा जास्त असतात। 15-15 आहेत, शाबाश। सश्या कुत्र्या मांजराला सुद्धा आपल्यापेक्षा जास्त असतात। कोण म्हणलं नसते? बर साहेब विशेष डॉक्टर साहेब, आता तुमच्याकडे कधी ससे हरिण वगैरे येतात का? माझ्या लेकराला संडास लागले डॉक्टर साहेब बघा की, 10-10, 15-15 असून कधी तक्रार नाही, कधी इंजेक्शन नाही, कधी गोळी नाही। आमचे 2-3 आहेत महाराज, 1 तापीनं पडलंय, 1 संडास उलटीनं पडलंय, रोज काहीतरी ताण, रोज कुठला तरी ताण आहे। बरं ते पुढं चलून देवा शिकत नाही, शिकलं तर टिकत नाही, टिकलं तर नोकरी लागत नाही, नोकरी लागलीच तर चांगल्या पगाराची लागत नाही। किती दुःख आहे जीवनामध्ये। चांगल्या पगाराची लागली तर पुन्हा त्याला तसलीच बायको मिळत नाही। फार अवघड आहे, फार कठीण आहे। बाबा उन्हात उभारू नका माय बाप हो, जरा सावलीत आहे थोडी जागा, थोडं सरका इकडं, असं थोडं थोडं, हो थोडं थोडं सरकान त्यांना जागा द्या, बिचाऱ्यांना उन्हात उभं करू नका। आपल्या बाबासाठी आलेत, सोमाजी बाबासाठी आलेत, त्यांना बसायला जागा द्या। हो गर्दी तर आहे। विठाला 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 संत महात्म्यांचा संसार ऐकताय लोण्यातल्या केसासारखा असतो। माझे गुरुवर्य सांगायचे तुमचा माझा संसार का ठोके खावे लागतात, का दुःख होतंय आपल्याला संसारात? अरे किती मोठी हो IAS ची परीक्षा पास होऊन सुद्धा तो मनुष्य दुःखी आहे आणि आत्महत्येचा विचार करतो। ते सोलापूरचे वळसंकर नावाचे डॉक्टर केवढे मोठे डॉक्टर होते महाराज। 4-5 जिल्ह्यात तसा न्यूरोसर्जन नव्हता, तेवढे मोठे डॉक्टर, पण गोळ्या घालून घेतल्या स्वतःला। काय कमी होतं? पैशाच्या थप्प्या लागल्यात, रूम पुरत नाहीत, खोल्या भरल्यात पैशानी, काय कमी होतं? परमार्थात वारकरी संप्रदायात यायला वेळ 1 मिनिटाचा सुद्धा त्यांच्याकडे नव्हता। याचा परिणाम स्वतः गोळ्या घालून घ्याव्या लागल्या। मग महाराज संसार असा करावा लोण्यातून केस निघून जावं, तसं माणसानं या संसारातून तयार असावं कधी निघून जायला, सुरकन अजिबात त्रास नाही। पण तुमचा माझा संसार असा असतो। लक्ष द्या, मी तुम्हाला आता 101 रुपये देतो। गौरी माहित आहे का तुम्हाला? गौरी, गौरी म्हणजे बाई नाही, शेणाची गौरी, शेणाची गौरी। गौरीचं एक वैशिष्ट्य आहे, आंबाडा सुतळी हे डोक्याचे मायमावल्याने विंचरून टाकलेले केस त्या गौरीत मिसळले की गौऱ्यालाही चांगल्या होत्यात। मी तुमच्याकडे गौरी देतो, तुम्हाला मी 101 रुपये बक्षीस देतो। लोण्यातला केस निघून गेला, काढला तुम्ही, त्रास नाही झाला, तुटला नाही। आता गौरीमध्ये अडकलेला केस किंवा आंबाड्याची ती बट तुम्ही मला सरळ जशीच्या तशी काढून द्या।
हाच फरक आहे. संत महात्म्यांमध्ये ना आपल्यामध्ये हा फरक आहे. आपलं काम गौरीसारखं आहे. प्रपंचातून चित्त बाहेर निघतच. चित्ताने चिंतन करावं पण प्रपंचातून त्याला निघताच येत नाही. कितीही काढण्याचा प्रयत्न करा, तट 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 वाजल, तुटत नाही. JCBनं काढण्याचा प्रयत्न करा तरी मुळ्याखाली ह्या बँकेतला अकाउंट, त्या बँकेतला अकाउंट, तिकडं अडकलेलं, तिकडचं प्लॉट, तिकडचं काय काय आहे महाराज. कुठं कुठं गुंतवणूक केली आहे आणि ते गुंतला की मग ठोकेच बसतात. कुणी बघा तुम्ही, गुंतला की ठोके, चित्त निघतच नाही. आमच्याकडे माळेगाव आहे, फार मोठी यात्रा भरते. तुमच्यापैकी काही जण लोक जात असतील. मी संसारिकाचं सांगालो. दुःख का प्राप्त होतं? तुम्ही आम्ही एवढे आता खूप मिळालंय. अरे पिठात मीठ कालून आपल्या मायबापांनी खाल्लंय. एक भाकरी दोघा तिघांनी खाल्ले आणि एका भाकरीवर एक दिवस काढलाय. पण आज पंचपक्वानाचं ताट असून सुद्धा ते जितके सुखी होते तितके आम्ही सुखी नाहीत. निश्चित अजिबात नाहीत. आपले मायबाप आजी आजोबा जेवढे सुखी होते, काही नव्हतं त्यांच्याकडे. 100 रुपये मिळायला मुश्किल होतं 25 वर्षापूर्वी. आज किती आहे? कोट्यावधी रुपये असून सुद्धा आपण सुखी का नाही? टेन्शन आहे, बीपीची गोळी, शुगरची गोळी, इन्शुलिनची इंजेक्शन. हो, काय करावं? ते माळेगावची यात्रा झाली. 15 दिवसानंतर आमच्या इथं एक माता माऊली वारली. कीर्तनाला गेलो, कीर्तन होतं आणि कीर्तनाला गेल्याबरोबर मंदिराच्या शेजारीच घर होतं आणि त्या शेजारच्या घरचे 2-3 मुलं आली माझ्याकडे. मला म्हणाले, महाराज एवढी कृपा करा की आता तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे? मी म्हणलं काय करू? ते म्हणले आता कीर्तनाला 5 मिनिट वेळ होऊ द्या. मदन गुरुजी 5 मिनिट वेळ होऊ द्या, आमच्या घरी चला. एक घर बाजूलाच. मी म्हणलं घरी कशासाठी? ऐका बरं, घरी कशासाठी? ते म्हणले तुम्हाला तर माहित आहे की आमचा बाप कसा होता. मी म्हणलं हो काकांच माहित आहेत की. हो. म्हणले आता काही खरं नाही, घंट्यात जाईल का 2 घंट्यात जाईल त्याचा प्राण, काही खरं नाही. बाजावरून खाली घेतलंय, तुम्ही या. मी म्हणलं मी काय करू येऊन आता? ते म्हणले तुमच्या मुखाने एकदा त्याच्या तोंडातून राम म्हणून घ्या. त्यानं कधी राम राम सुद्धा कुणाला केला नाही महाराज, तुम्हाला माहित आहे की. कधी सप्त्याला पट्टी दिली नाही, कधी कीर्तनाच्या कार्यक्रमाला आला, आयुष्यात नाही. पहिल्या पंक्तीला जेवल्याशिवाय कधी राहिला नाही. उरलेलं वरण तांब्यात भरून नेल्याशिवाय राहिला नाही. कधी कुठल्या देवाला गेला नाही, गळ्यात कधी माळ घातली नाही, कधी सेवालाल महाराजाचं नाव घेतलं नाही. हो. मी म्हणलं मग आता नाही चलाच. मी गेलो जवळ. गेल्याबरोबर ते म्हातारं तोंड वाशीत होतं असं. एकच हात चालू होता त्याचा, एकच. एक बाजू बंद पडलेली होती. एका हातानं फक्त असं करीत होतं गजभाऊ, फक्त असं करीत होते. मी म्हणलं हात का फिरवायले? 3 दिवस झालं फिरवायले म्हणले महाराज. त्याला बोलताच येईना. मी म्हणलं बाबा काय झालं, काय झालं? हात हात काय सांगायचंय तुम्हाला? त्यानं असा हात फिरवायचा ना असं करायचं. वा 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 वा, राम म्हणा राम, राम. त्याच्या तोंडातून निघत नव्हते शब्द. मी जवळ गेलो अजून पाहिलं, नाक वाकडं झालं नव्हतं, कानाच्या सरपाळ्या पडल्या नव्हत्या, भुवया खाली उतरल्या नव्हत्या, पाय थंड झाले नव्हते. मी म्हणलं पोरांनो अजून 3 दिवस मरत नाही, उचला बाजावर टाका. आम्ही काय करावं? 100% हे ना आयुष्यात कुठंच चांगल्या कामाला 1 रुपया दिला नाही, कुठंच चांगलं काम केलं नाही, देवाचं नाव घेतलं नाही. लय कमवीत होतं म्हातारं, 1-1 रुपया जपून ठेवलाय आणि कुठंतरी भितडात ठेवलाय, माग भिंतीत ठेवलाय 100%. आणि तुम्हाला 1,00,000-2 लाखाची गट्टी मिळणार आहे म्हणलं, काहीतरी पुरून ठेवलंय म्हाताऱ्यानं. ते सांगायला बघायलाय पण त्याला सांगता येईना. मग काय करावं आम्ही? मोठ्या डॉक्टर साहेबाला, अशा आमच्या राठोड साहेबासारख्याला घेऊन या. फीस जाऊ द्या म्हणलं, 10-5 हजार रुपये मी देतो, गॅरंटी माझी, काळजी करू नका. ते बोलतय त्याला 4-5 सलाईन चढवान, चांगले इंजेक्शन वगैरे लावा. महाराज जीप केली ते धावतच गेले. 2-2.5 तास कीर्तन होईपर्यंत ते तेव्हाच घंट्यात परत आले अहमदपूरून, लावलं सलाईन. आम्हाला घंट्यातच बोलवायला आले. म्हातारं जरा बोलायला, पण आम्हाला कळलं नाही. महाराज चला ना. मी जवळ गेलो, म्हणलं बाबा राम म्हणा राम. त्या म्हाताऱ्यानं तोंडावर असा हात करून, कशाचा राम आहे म्हणलं ते. मी म्हणलं हात हात काय सांगायचे तुम्हाला? 3 दिवस झालं सांगालोय महाराज,
3 दिवस झालंय माळेगावच्या जत्रेतून गोल गोल 100 रुपयाची चाळणी आणली होती ती माय भीती मागच्या गंगीनं नेल्या आणा म्हणाले रे माझा जीव जायना झाला रे तेवढी चाळणी घेऊन या म्हणालोय तुम्ही तरी सांगा की गप्पून गेलं मरून. त्याला म्हणायचं प्रपंचिक माणूस मरताना सुद्धा त्याचं चित्त घरातल्या कुठल्या तरी वस्तूमध्ये गुंतलेलं असतं आणि जो गुंततो यमाचे ठोके खायला तो मोकळा असतो. तुम्ही नसलेल्या वस्तूमध्ये जी तुमची नव्हती आणि जी पुढे तुमची राहणार नाही. किती एकर जमीन आहे नावावर? 4 एकर. होती का 25 वर्षापूर्वी? नाही. पुढं 25 वर्षानंतर राहणार आहे का? कशाला राहील? मग तिच्यासाठी किती मारामाऱ्या आहेत. हा चलत चलत दगड असे करायचे, चलत चलत खुंट्या अशा सरकायच्या. सगळ्याच सांगालो मी. कशासाठी? कशासाठी आयुष्यभर? याला म्हणतात गुंतणं. अहो जाऊ द्या हो. अहो इतके गुंतलेत माणसं. गव्हाणे बाबा कुठे गेले? ते महाराज तिकडे बसला तुम्ही. हा माझ्या शेजारचं अति शेतामध्ये कष्ट करणारा माणूस, कष्ट करावंच. शेतकरीची एक असा आहे, डॉक्टर साहेबांनी जरी संप केला सगळ्या डॉक्टर साहेबांनी तर 5-50 माणसं मरतील महिन्यामध्ये. वकिलांनी संप केला 10-5 केस सुटणार नाहीत. ठीक आहे, कोणी काय जास्त वाईट होणार नाही. शिक्षकांनी संप केला 1-2 महिने शाळा बंद राहतील, काही एवढं वाटोळं होणार नाही. पण मला वाटतं शेतकऱ्यांनी जर संप केला वर्षभर कसं होईल? लय महत्वाचा आहे माझा शेतकरी. ही वारी चालवायला का नाही 14 लाखातली आता वारीतली 10 लाख शेतकरीच आहेत गोरगरीब. आणि ती महाराष्ट्राची संस्कृती चालवायलेत. महाराष्ट्राची संस्कृती ऊसतोड कामगार, महाराष्ट्राची संस्कृती शेतकरी मजूर आणि हेच आहेत. बघा त्या माता माऊल्या कोण आहेत? ह्या गोरगरिबांचे सगळे माणसं ही वारी चालवायलेत, माझ्या संतांची परंपरा चालवायलेत. त्याच्यात काही मोठ्या अधिकारी लय श्रीमंत माणसं नाहीत महाराज जी. दिंडी आहे. आता दुसरा हार नाही की माझ्याजवळ. ओ साहेब, हो 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 गोपीनाथ दादा मी लय वेळा बसलोत महाराज. साहेबांचीच मला थोडं ओळख व्हायला उशीर झाला. ते माझ्या सासऱ्याकडे यायचे पांगरीला नेहमी आणि ते फार ओळखीचे होते. हरिभक्त परायण वैकुंठवासी आमचे. फार मोठा कार्यक्रम केला साहेबांनी, मागे कथा केली, फार मोठे कीर्तन, फार मोठा उत्सव केला बापासाठी. वैकुंठवासी गोपीनाथजी पवार महाराज आणि साहेब वारसा चालू आलेत. साहेब आमची जिथं मदत लागेल बिना पॉकेटाची, काही चिंता करू नका तुम्ही. तुम्हाला जिथं मदत लागेल गायक वादक महाराज मंडळी तिथं आम्ही तुम्हाला हात द्यायला हातात तयार आहेत बरं का. एवढं वचन देतो आज. काही चिंता करू नका. हे वाढलं पाहिजे. सेवालाल महाराजांचं नाव वाढलं पाहिजे. बापाचं नाव केवढं मोठं केलं माणसानं. या मी काल बोललो ना, ज्याला मायबाप जिवंत ठेवायचे त्यांनी बापाच्या नावासाठी आईच्या नावासाठी पुण्यतिथ्या कराव्यात, दिंड्या काढाव्यात, परमार्थ करावा ना असे सप्ते करावेत. बाप गेला नाही तुमचा. शरीरानं सोडा हो, शरीरानं कोण राहते? बाप अजूनही जिवंत ठेवलाय तुम्ही. सगळ्या समाजामध्ये तुमचा बाप जिवंत आहे. आजही इथं नाव निघतंय. त्याचं कारण आहे वारकरी संप्रदाय. महाराज चित्त प्रपंचामध्ये असं अडकलं आणि प्रपंचातून नाही निघालं की मात्र दुःखाला कारण आहे. प्रपंच हा दुःख देणाराच आहे. प्रपंचात सुखी कोणी नाही, पण प्रपंचात सुख आहे आहे फक्त परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे, परमात्म्याच्या नामामध्ये आहे. हे साधक मिळून नाथबाबाकडे गेले. हो, आता किती उदाहरणं सांगू तुम्हाला. शेवटचं सांगतो एक. मला पुन्हा दुसऱ्या विषयाकडे यायचंय. संसारात राहून वेगळं राहता येतं का? गजूभाऊ, संसारात राहून गुरुजी वेगळं राहता येतंय का? नाही म्हणालेत माणसं. बघा आमचे संत किती पुढे होते, किती महागुरु असतील संत. संसारातच कमळाचं फूल कशात उगवते? चिखलात. अंगाला चिखल लावून घेते का? अंगाला पाणी लावून घेते का? नाही, नाही घेत. बरं जाऊ द्या, सोपं उदाहरण देतो, हे सगळ्यांना कळेल असेल. संसारात आहोत पण संसारात नाहीत. नारळ माहित आहे तुम्हाला? श्रीफळ, नारळ, नारळ सगळ्यांना माहित आहे. वाळलेलं नारळ माहित आहे? ओलं पाणी प्यायचं सोडा, वाळलेलं माहित आहे? हो माहित आहे. काही नारळ आता माझ्या गाडीत आहेत, ते आम्हाला माणसं देतात कीर्तन झाल्यानंतर. ते असं असं करून बघितलं की ते खळखळ वाजत नाही, ते खडखड खडखड वाजते.
नारळाच्या मध्ये मला वाटते काय असते, कवटी असते, कवटीच्या मध्ये खोबळा. शाबाश. काय असते? खोबळा. मला सांगा कडे हो, ते खोबळा खडखडखड वाजते. तुम्ही खोबळे विकत घेता बाजारात, खोबरं विकत घेता, हो, गोळा खोबरं घेता, गोळा गोळा. ते गोळा खोबरं त्या नारळाच्या बाहेर कसं निघतं रे पोरांनो? ओलं नारळ असताना ते चिटकून असते, कितीही काढलं तर निघत नाही, नखात शिरते. ते हळूहळू हळूहळू वाळल्यानंतर ते खडखड वाजते आणि ते गोळा बाजूला निघतो, कवटी बाजूला निघते. कवटीतच असते ते नारळ, पण कवटीला धरून असते का रे? कवटीच्या पण आतच असते का नाही? तसं संसारातच राहून संसारापासून वेगळं राहता येईल का नाही? राहता येते. आता काही जण इथं आहेत पण इथं नाहीत, इथं आहेत पण इथं नाहीत. बसलात इथं तुम्ही, पण तुम्ही इथं नाहीत. तसं नारळासारखं संसारातल्या माणसाला गुंतून न ठेवता, गुंतून न राहता संसार करायचाच, पण त्याच्यात फक्त गुंतायचं नाही. मी एवढाच विषय आहे माझा सुरुवातीपासून. गुंतलात की मार बसतो, गुंतलात की ठोके बसतात, म्हणून गुंतू नका. मग कसा करावा संसार? अभंगाचं पक्षी अंगणी उतरते, 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 पक्षी अंगणी उतरते. तेका गुंतणी राहते, तेका गुंतणी राहते, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, एका गुंतणी राहते, एका गुंतणी राहते, तैसे असावे संसारी, वैसे असावे संसार. पक्षी अंगणी उतरती, तेका गुंतणी राहती, तेका गुंतणी राहती, तेका गुंतणी राहती, पक्षी अंगणी उतरते, तेका दुनिया तेका गुंतणी राहती, तेका गुंतणी राहती. गुरुजी, माणसाला कळना म्हणून पक्षाचं उदाहरण दिलं नाथ महाराजांनी. केवढे मोठे IAS असतील होते पक्षाचं. ए माणसो, कसा करायचा संसार? पक्षासारखा. पक्षी अंगणी उतरती. सांगा की ते का गुंतून या राहते? त्या अंगणातच गुंतून पडतात का? लई चांगलं खायला मिळालंय या घरी म्हणून तिथंच राहतात का? बोला ना. मग तसं तुम्ही इथं आलात, आल्यानंतर पक्षासारखा संसार करा. जे आपल्या नशिबात आहे, जे आपल्या प्रारब्धात आहे, तेवढंच मिळत असते, त्याच्या पलीकडे मिळत नाही. आणि मध्ये जर ठोका पडला, एखाद्याची काठी वाजली, ते म्हाताऱ्या बसलेले असतात दरवाजामध्ये, पक्षी आले की काठी वाजवतात, पक्षी उडून जातात, पुन्हा त्या घराची अपेक्षा करत नाहीत. तशी संसारामध्ये कुठलीही वस्तू आणि तिची अपेक्षा ही दुःखाला कारण आहे. म्हणून पक्षासारखं जीवन जगा, संसार करा, संसारात राहा, पण असं राहा. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत तुम्हाला राहावंच लागेल. मरायचं म्हणलं तरी मरता येत नाही. हे परवा जे हॉस्पिटलच्या तिथं मुंबईला
हो, लोकमान्य टिळक त्या रेल्वे स्टेशनवरून जाताना एक पूल आहे मोठा. पहाटे 5 वाजता एक गडी आला आणि त्याच्यावर काय त्रास कुठला होता माहित नाही, टेन्शन मध्ये होता. पहाटे 5 वाजता मरायला आला त्या पुलावरून खाली उडी मारून, पुलावरून. आणि खाली ती भाजी मंडई इकडून सुटली होती, ते भाज्या घेऊन विकायला पहाटे बऱ्याच लोक निघालेले होते. मोठी डाल घेऊन मेथीच्या 100-150 जुड्या घेऊन एक बाई त्या पुला खालून निघते आणि हा म्हणतो आता जगण्याचा अर्थ नाही म्हणून पुलावरून उडी मारली त्यानं खाली 40-50 फूट. आता वाचायचं नाही, आता जगायचं नाही, उडी मारली. तेवढ्यामध्ये पुला खालून ती बाई आली पेंड्या घेऊन, त्याची उडी पडली त्या डालत. असाच बसला डालत, रामकृष्ण हरी. ती बाई जे खाली चपटी झाली अशी त्या जाग्यावर प्राण गेला तिचा. भली दांडगी होती. त्या बाईच्या घरी जाऊन विचारला आम्ही. ती बाई म्हणत होती माझ्या लेकरा बाळाचे लग्न झाल्याशिवाय रोज देवा मला मरण येऊ नये, मला मरायचं नाही देवा, लई जगायचे मला. तो निघाला होता मरायला आणि ही निघाली होती जगायला, पण तो नाही वाचला, ती नाही वाचली आणि तो वाचला. अरे लगाया पहले जो पेड़ हमने, लगाया पहले जो पेड़ हमने, उसी का फल हम अब पा रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहा. इसी धरा से शरीर पाए, इसी धरा में फिर सब समाए. इसी धरा से शरीर पाए, इसी धरा में फिर सब समाए. है सत्य नियम यही धरा का, है सत्य नियम यही धरा का. एक आ रहे हैं एक जा रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही सृष्टि चला रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही सृष्टि चला रहे. जे जे लिहिले संचिती, ते न चुके कल्पांती. म्हणून जोपर्यंत संसारात आहेत चांगलं राहा गड्यांनो. परमात्म्याचं चिंतन करत करत राहा, इतरांना आनंद देत राहा. सुगंधापरी तुमचा आनंद दरवळावा, असं संसारात राहा. पक्ष्यांना मृत्यूची भीती नसते. असं आहे, काही पक्षी इथं मरताना दिसतात, पण सगळेच पक्षी तुम्हाला इथं मेलेले दिसत नाहीत. विज्ञान असं सांगतं, काही पक्षी उंच आकाशामध्ये मृत्यूच्या वेळेला भरारी मारतात आणि त्यांचं शरीर तिथंच पडतं आणि तितक्या उंचीवरून खाली येताना ते शरीर नष्ट होतं, ते जमिनीवर येतच नाही, वरच्यावरच नष्ट होऊन जातं. पक्षाप्रमाणे जर संसार केला तर मृत्यूच्या भीतीचं काही कारण नाही. माणसं म्हणले थोडं पक्षाचं लक्षात येत नाही महाराज. महाराजांनी 3ऱ्या चरणात दुसरं उदाहरण दिलं. प्रतकाले वस्तिकाला
तैसे असावे संसार असावे संसार वस्ती कर वस्ती प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला हे वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला हो प्रातकाळी उठून गेला वस्ती कर वस्ती आला तसे आम्ही येतो प्रातकाळी उठून गेला यात्रे करू वाटसरू सकाळ झाली की आपलं आपलं वळकटी बांधून निघून जातो पिशवी घेऊन निघून जातो तसं नेहमी मृत्यूला तयार असलं पाहिजे मी सदैव तयार आहे मृत्यूसाठी काय मृत्यूची भीती बाळगायची अरे एका मिनिटाच्या मृत्यूसाठी एका क्षणाच्या मृत्यूसाठी आम्ही आयुष्यभर भीतो आणि ती भीती गेली की माणसाला बाकी कशाची भीती नाही काळाची भीती आहे वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी संसारात प्रारब्धाप्रमाणे प्रारब्ध वशात असलेला संसार भोगावा आणि तशा पद्धतीनं निघून जावं हे जर केलं तर तुम्हाला भिण्याचं कारण नाही शरण एका